गावठी कट्टा व 3 जिवंत काडतूस जवळ बाळगून परिसरात दहशत करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले। ही घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक आरोपी गावठी कट्टा जवळ बाळगून परिसरात दहशत करत आहे अशी खबर एका गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस पथकाला मिळाली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार बाळासाहेब शेळके, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा लावला। त्यावेळी तिथे एक संशयित आरोपी फिरताना दिसून आला। तेव्हा पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलं। त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक गावठी कट्टा व 3 जिवंत काडतूस आढळून आली। पथकाने 30,000 रुपयांचा गावठी कट्टा तसेच 3,000 रुपयांचे 3 काडतूस असा 33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला जेरबंद केले। पोलीस नाईक सचिन ताजने यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुरुप्रसाद बाबासाहेब वाकुंज, वय वर्ष 24, राहणार गजानन वसाहत, राहुरी फॅक्टरी, तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 97/2025 शस्त्र अधिनियम कलम 725 प्रमाणे आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते करत आहेत। आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।